पण काय तुम्हाला अंदाज वाटतो? तर कुणाल पाटील उत्तर महाराष्ट्राबद्दल भाकीत वर्तवतात। मविया 8 पैकी 7 जागा जिंकेल असं म्हणतात आमदार कुणाल पाटील। मतं मागितल्यानं विकास होत नाही, इंडिया आघाडी देशात 270 ते 295 जागा जिंकेल असंही त्यांचं म्हणणं आहे। बाबा काय सांगाल, पहिला कल आता हाती येण्यास काही वेळ शिल्लक राहिलेला आहे, काय वाटतं आपल्याला? उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं प्रदर्शन हे महाविकास आघाडीचं होणार आहे आणि लोकांनी मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने केलेलं आहे। त्यामुळे या तिघही शक्ती ज्या एकत्र आल्या आहेत, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना असेल, या तिघही पक्षांनी मिळून खूप ताकद लावली आहे आणि मूळ म्हणजे सर्वसामान्य जनता यांच्या मागे अगदी उभी राहिली आहे। त्यामुळे आम्हाला फार विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये तर 8 पैकी मला असं वाटतं की एखाद जागा गेली तर जाईल बीजेपीकडे, बाकी सर्व जागा या महाविकास आघाडीला आहेत। 400+ नारा भाजप देत आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा म्हणते की आम्ही सुद्धा, इंडिया आघाडी म्हणते की आम्ही खूप मोठ्या संख्येने आम्ही जिंकू, काय सांगा? 400+ वगैरे तर त्यांनी मला असं वाटतं सोडून दिलं। गेल्या महिन्याभरापासून आपण प्रचारात बघितलं होतं की सुरुवातीला जे अगदी जोरात 400+ घेऊन ते उतरले होते, ते सगळं बंद करून मोदीजी सुद्धा कधी 400+ नंतर बोलले नाही, कारण त्यांना कळलं होतं की तो एक जुमला होता। तेवढ्या लोकांना काहीतरी हिप्नोटाईज करायचा तो प्रकार होता। परंतु मला असं वाटतं काँग्रेस अत्यंत ठाम आहे। खरगे साहेबांनी सुद्धा जे सांगितलेलं आहे की आम्ही 100% जो आकडा आम्हाला गाठायचा आहे तो आकडा आम्ही नक्कीच 290-295चा आकडा आम्ही गाठू आणि सत्तेमध्ये इंडिया आघाडी आलेली आपल्याला दिसणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। तर उत्तर महाराष्ट्रातल्या गणिताबद्दल बोलत होते कुणाल पाटील। आणि पुढे जाण्याआधी एक नजर पुन्हा एकदा मुख्य घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल, तुमच्या खासदाराचा निकाल